नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची किलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः। मन संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्पराः। मग समुद्रा पैली कडील देखे। स्वर्गीचा आलोच ऐके। मनोगत ओळखे मुंगी येचे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत। योगाची साधना करणारा जो योगी साधक आहे त्या साधकाच्या जीवनामध्ये त्याने आपल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी मूलबंध, कंठाच्या ठिकाणी जालंधर बंध आणि नाभिस्थानावर ओडियाना बंध अशा 3 बंधाची योजना केल्यानंतर जो अपान वायू कोंडला जातो तो मणिपूर चक्राच्या बरोबर युद्ध करतो। मणिपुरीशी झुंजे राहुनिया त्यानंतर शरीराचा सगळ्या प्रकारचा तो शोधनही करतो। दुसरीकडे वज्रासनाच्या उष्णतेमुळे कुंडलिनी नावाची शक्ती जागृत होते आणि ती शक्ती जागृत झाल्यानंतर त्याला प्रचंड भूक लागलेली असते। अगोदरच भूक लागलेली आहे, जागृतीला येण्याचं तिला निमित्त प्राप्त झालं, त्यामुळे हृदयकोशाच्या तळवटाखाली असणारा प्राणवायू त्याचंही ती भक्षण करते। किंबहुना ज्ञानोबाराय म्हणतात, नखीचेही सत्व काढी, नखाचा सुद्धा सार भाग ती सेवन करते। शरीरामध्ये जो जो काही मांसल भाग असेल त्यालाही ती खाते। प्रसंगाला 1-2 लचके आपल्या हृदयाचे सुद्धा तोडते। सप्त समुद्राचा सागर एका घोटामध्ये प्राशन करते। अशा प्रकारे ती आप आणि पृथ्वी म्हणजे जल आणि पृथ्वीचा अंश सगळ्या प्रकारे सेवन केल्यानंतर तिला एक तृप्ती मिळते आणि त्या तृप्तीच्या माध्यमातून तिच्या मुखातून एक गरळ ओकली जाते। तेच एक प्रकारचं अमृत असल्यामुळे त्याचं सेवन करून योगी पुरुषाचा प्राण जगतो आणि मग योगी पुरुषाचा हा सुषुम्ना नाडीतून होणारा जो कुंडलिनीचा प्रवास तो क्रमाक्रमाने षटचक्राचं भेदन करून वरती सहस्रार चक्रापर्यंत जातो आणि तिथे चंद्रामृताचं जे काही तळं आहे त्याला धक्का लागल्यामुळे ते कलंडतं, कानवडतं आणि तोच असणारा अमृताचा ओघ शक्तीच्या मुखामध्ये मिळाल्यामुळे एका प्रकारच्या त्या नळिकेमधून तो अमृताचा पाझर मूलाधार चक्रापर्यंत प्रवाहित होतो आणि मग योगी पुरुषाला नूतन शरीर प्राप्त होतं। ज्ञानोबाराय म्हणतात, त्याच्या देहाच्या आकृतीला जर पाहिलं तर काळाला सुद्धा भीती वाटते। याचा अर्थ असा आहे की काळाच्या ताब्यामध्ये आता त्याचं शरीर येत नाही, कारण त्याने अमृताचं प्राशन केलेलं आहे। तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बी हे कृतांतगा। म्हणून हे सगळं अमरत्वाचं वर्णन ऐकलं तर बरेच साधक शरीर अमर व्हावं याकरता सुद्धा योगाची साधना करतात, परंतु योगाचं हे साध्य नाही। योगचित्तवृत्ती निरोधा यातून शिवशक्तीचं समावेशन व्हावं। मी काल एका योगाचार्याचा लेख वाचला तर त्यांनी असं म्हटलं आहे की ब्रह्मांडाचं कार्य करणारी शक्ती तीच एका पिंडामध्ये म्हणजे शरीरामध्ये राहते आणि तिला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात। तर जोपर्यंत हा जीवात्मा गर्भ अवस्थेमध्ये राहतो तेव्हा ती शक्ती त्याचं गर्भ अवस्थेमध्ये सगळ्या प्रकारचं पोषण करते आणि जन्माला येण्याच्या प्रसंगाला ती शक्ती त्याच्या मेरू चक्राच्या ठिकाणी अर्थात कमरेच्या ठिकाणी जे काही चक्र आहे 3.5 वेळी देऊन सुप्त अवस्थेला प्राप्त होते। याचा अर्थ गर्भ अवस्थेमध्ये ही शक्ती कार्यकारी असते, जन्माला आल्यानंतर ती पुन्हा विश्रांतीला प्राप्त होते। साधना केल्यानंतर पुन्हा जागृतीला येऊ शकते। याकरता हा योग साधनेचा त्यांनी विचार सांगितला। असू शकता आपला काही तेवढा त्याचा अभ्यास नाही, परंतु हा योग मार्ग आहे। या योग मार्गामध्ये चंद्रामृताचं प्राशन केल्यामुळे ती कुंडलिनी शक्ती पुन्हा योगी पुरुषाला नूतन कांती प्रदान करते आणि मग ज्या ज्या अवयवाचं तिने आतापर्यंत शोषण केलं
त्या सगळ्या अवयवांचं अमृताच्या माध्यमातून पुनश्च एकदा पोषण प्राप्त होतं. काय काय घडतं? ज्ञानोबारा म्हणतात त्याला नवीन नख येतात. पण ती कशी आहे? त्याला उपमा देत असताना एखादं सुवर्णाचं झाड असावं आणि सोन्याच्या झाडाला रत्नाची नवीन कळी यावी. कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी. बरवी म्हटले बरं, त्या नखामध्ये सुद्धा एक सौंदर्य असतं. नाहीतर काहींचे नख पाहिले तर आपल्याला भीती वाटते. असे वाकडे तिकडे आकाराचे असतात नख. काहींचे नख चांगले असतात, पण पायाला पळताना ठेच लागली की नखाचा आकार बिघडतो. पण योगी पुरुषाचं तसं नाही. नखे तैसी बरवी नवीन गती, नवीन नख प्राप्त होतात. दातही नवीन येतात. पण ते दात कसे असतात? जणू काही दोनही बाजूला, दोन्ही पंक्तीला आपण हिऱ्यांची पंगती बसवली की काय, अशा प्रकारचे नवीन दात येतात त्याला. रोम बीज जे करपलेले आहेत ते रोमांकुरसुद्धा नवीन होतात. माणिक रत्नांचे प्रखरदार तेजस्वी जसे अनुप्रमाणाचे कण असावे तसे त्याला नवीन रोम तयार होतात. काय विशेष वर्णन आहे त्याचं? त्याच्या हाताचे आणि पायाचे जे काही तळवे आणि तळहात आहे, जणू काही रक्तकमल असावं तसे ते दिसतात. आणि त्याचे डोळे तर एवढे शुद्ध असतात. ज्ञानोबारा म्हणतात पाखाळी व होती डोळे काय सांगू. डोळे एवढे स्वच्छ होतात की ते काय वर्णन करावं. या बाबतीत ज्ञानोबारा उदाहरण देतात. स्वाती नक्षत्रातलं पाणी प्राशन केल्यामुळे ज्याप्रमाणे त्या शुक्तीच्या मुखामध्ये एक मोती तयार होतो आणि त्या मोत्याचा आकार जसा जसा वाढतो तसं त्या शुक्ती पल्लवांची जी काही दोन शकलं आहे त्या शकलांना जोडणारा सांधा, त्याला शिवनीमध्ये असं म्हणतात. कारण दोन शिंपल्याच्या भागाला ती जोडते आहे. पण आतला मोती मोठा झाल्यामुळे तो दोन्ही शकलं त्यांची असणारी मध्यरेषा ही उकलते आणि त्या उकलते असणाऱ्या भागातून जसा मोती आपल्याला बाहेरून दिसावा तसे दोन पापण्यांच्या मध्यभागी त्याचे डोळे दिसतात. ती दृष्टी अर्धोन्मिलितच आहे, परंतु सगळ्या आकाशाला गवसणी घालते. किंवा अगोदरची दृष्टी आहे, पण सगळ्या गगनाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं. इथपर्यंत आपण विचार पाहिला. 68 क्रमांकाची ओवी. ऐके देह होय सोनियाचे, परी लाघव घे वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. ऐक बरं अर्जुना, त्याचा देह सोन्याचा होतो म्हणजे सुवर्ण कांतीप्रमाणे तेजस्वी दिसतो, किंवा सुवर्णाप्रमाणे त्याचा वजनदार देह होतो. त्या अष्टमहासिद्धी सांगत असताना अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा अष्टमहासिद्धी सांगितल्या आहेत. तर त्यातल्या 4 सिद्धी या देहाच्या संबंधाने आहे. अनिमा म्हणजे अणुप्रमाणे लहान होणं, ते पुढे येणार आहे. एका ओळीमध्ये ते येतं. तो जगा माझी लोपय डोळ्यांच्या, जगाच्या डोळ्यामध्ये तो लपतो, ते अणुप्रमाण सांगितलं आहे. पुढं ओवी येते त्याची. अनिमा म्हणजे अणुप्रमाणे लहान होणं. लघिमा अनिमा महिमा आकाशापेक्षा मोठं होणं. लघिमा म्हणजे कापसाप्रमाणे हलकं होणं. आणि गरिमा म्हणजे वजनदार होणं. ते भगवंताने एकदा त्या सिद्धीचा वापर केला. यशोदा मैया भगवंताला स्तनपान करते आणि त्या प्रसंगाला भगवंताने आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. आकार तर लहानच बालकाचा होता, पण एवढं वजन वाढवलं की यशोदा मैयाला सुद्धा भगवंताला ते पकडणं किंवा हातामध्ये झेलणं, हातामध्ये सांभाळणं कठीण जाऊ लागलं. त्याला गरिमा म्हणतात. लघिमा म्हणजे कापसाप्रमाणे हलकं होणं. तर तसा हा देह होतो. ऐके देह होय सोनियाचे, परे लाघव घे वायूचे. वायूपेक्षा सुद्धा लघु होतो. जसा आकाशामध्ये असणारा वायू कोणत्याही पदार्थाला आकाशामध्ये इतस्ततः विखरू शकतो, तसा योगी पुरुषाचा देह वायूपेक्षा सुद्धा हलका होतो. म्हणून तर पुढे वर्णन येतं आहे की वायूचा घोडा करून तो प्रवास करू शकतो. लाघव घे वायूचे. का बरं एवढं त्याचं शरीर हलकं होतं? ज्ञानोबाने त्याचं कारण सांगता. जे नाम कारण असा जे शब्द आला
की त्याचा कधीकधी कारण असा अर्थ होतो, जे नाम कारण आप आणि पृथ्वीचे अंश नाही. आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे. पंचमहाभूताचे आपल्यामध्ये अंश आहे. तेजाची उष्णता आहे म्हणून आपल्या शरीरामध्ये उष्णता असते. वायूचा संचार होतो. आकाशाची पोकळी आहे. पृथ्वीचा आणि पाण्याचा ओलावा आणि जड भाग आपल्या शरीरामध्ये आहे. पण जास्त प्रमाणातला अंश मात्र पृथ्वीचा, म्हणून आपल्या देहाला पार्थिव असं म्हणतात. पृथ्वीपासून तयार झाला जास्त प्रमाणात म्हणून त्याला पार्थिव म्हणतात. पण योगी पुरुषाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली तर ती कुंडलिनी शक्ती त्याच्या शरीरातला जलभाग आणि पृथ्वीचा भाग राहूच देत नाही, म्हणून शरीर हलकं होतं. हे जे आकाशामध्ये पशुपक्षी उडतात की नाही, तर त्यांच्या शरीरामध्ये पृथ्वीचा भाग कमी असतो. म्हणून पक्षाने उड्डाण केलं की या झाडावरून त्या झाडावर, या बगीच्यातून त्या बगीच्यामध्ये ते का उडू शकतात? त्याचं कारण त्यांच्या शरीरामध्ये पृथ्वीचा भाग कमी असतो. आणि योगी पुरुषाच्या शरीरामध्ये तर नसतोच ना, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. ज्ञानोबारायांनी नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत दिला की अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे. आपण आळंदीला यावं आणि ती माझ्या कंठाला लागलेली मुळी बाजूला काढावी. स्वप्न दृष्टांत झाल्याबरोबर नाथ महाराज मजल दरमजल करत इथे आळंदीला आले. पण तोपर्यंत ही आळंदी लहान आकाराची होती आणि जवळपास समाधी घेऊन जवळपास 300-350 वर्षाचा कालावधी लोटलेला होता. आता ते स्वप्न झालं तोपर्यंत सगळं जंगल वाढलेलं, आळंदीकरांनासुद्धा विसर पडलेला समाधीचा. मग समाधीचं स्थान शोधावं कसं? प्रसंग फार चांगला आहे. इथे आल्यानंतर दशमीला आले. सायंकाळी मुक्काम, एका काळामध्ये भोजन केलं. एकादशीला पूर्ण उपवास, द्वादशीला पारणं सोडायचंय, पण सामुग्री सगळी संपून गेली. चिंताक्रांत अवस्थेमध्ये स्नानाला आले तेव्हा इंद्राणीवर कोणत्याही प्रकारचं दुकान नव्हतं. स्नान झालं की ज्ञानोबाराला काळजी पडली. झाले ज्ञानेश्वर वाणी, आले सामुग्री घेऊन पर्व काळ द्वादशी, दिली सामुग्री आम्हासी. सगळ्या प्रकारची सामुग्री दिली, पण आता पैसे नाही. ज्ञानोबारा म्हणतात काही नाही, तुमचं भोजन झाल्यानंतर नंतरही पैसे दिले तरी चालेल. सगळ्या वारकऱ्यांचं जेवण झालं आणि पैसे देण्याकरता नाथ महाराज येतात, तर वाणीही नाही आणि वाण्याचं दुकानही नाही. लोकांना विचारले तर कोणी वाणी, आणि लहान गाव आहे तर कोणी वाणी आहे. डोळ्यातून अश्रू आले की ज्ञानोबारा आपल्याकरता वाणी झाले. पण ज्या कार्यासाठी आपण आलो ती समाधीत काही शोधून सापडत नाही. काय करावं? म्हणून हैबत बाबांच्या समोर जो पिंपळाचा पार आहे तिथे नाथ महाराजांनी अनुष्ठान केलं, म्हणून तो कोण आहे? नाथ पार म्हटलं जातं. आणि तिथून पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला की सिद्धेश्वराच्या समोर जो नंदी विराजमान आहे त्याच्या खालून भुयारात प्रवेश करायला दरवाजा आहे, प्रवेशद्वार. आणि म्हणून तिथं लिहिलेलं आहे बघा की त्या नंदिकेश्वराच्या उत्तर भागाला असणारा जो काही भाग, तिथून ज्ञानोबारांनी समाधीमध्ये प्रवेश केला. आता ज्ञानोबारा योग्यांची माऊली आहे, योगीराज आहे आणि समाधी अवस्थेमध्ये विराजमान. तर नाथ महाराजांनी शरीर पाहिलं. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे, ऐके देह होय सोनियाचे. सुवर्णकांतीप्रमाणे ज्ञानोबारांचं तेजस्वी शरीर, दिव्य तेजपुंज, मदनाचा पुतळा. त्यांना असं वाटलं की आपण ज्ञानोबारांना आलिंगन द्यावं. मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. तर आलिंगन देण्याला नाथ महाराज प्रयत्न करता. शरीर दिसतं आहे समोर, पण ते 2 हाताच्या कवेमध्ये सामावत नाही. त्याचं कारण स्पर्श होण्याकरता शरीरामध्ये पृथ्वी आणि जल असावं लागतं. ज्या शरीरामध्ये तेज असतं ते दिसतं. वायूचं शरीर तर दिसतसुद्धा नाही. हे जे खेचर वगैरे असतात ना, भूतं वगैरे, ते यांचं वायुप्रधान शरीर असतं, ते दिसत नाही, पण ते काम मात्र करतात. बरं, एखाद्या लागले ते अंगामध्ये तर ते कामं करतात. वायुप्रधान शरीर असतं. आणि तेजस्वी शरीर दिसतं, पण त्याचा स्पर्श मात्र करता येत नाही. आपल्या शरीराचा स्पर्श होतो का? कारण पृथ्वीचा आणि जलाचा अंश आहे. ज्ञानोबारायांच्या अंगामध्ये जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही, म्हणून त्या शरीराचा स्पर्श नाही होत, दिसू मात्र शकतात.
असं योगी पुरुषाचं शरीर झाल्यानंतर मग आता त्याला सिद्धी मिळतात. सिद्धी म्हणजे सामर्थ्य. कोणतं सामर्थ्य? तो दूरचं पाहूही शकतो आणि अत्यंत दूर देशातला ऐकूसुद्धा शकतो. ते पाहण्याकरता आणि ऐकण्याकरता त्याचं नेटवर्क किती स्ट्रॉंग असेल बघा तुम्ही. ते पावसाचा किंवा ढगाळ वातावरणाचा काही परिणाम त्याच्यावर होत नाही. ते योगाचं सामर्थ्य आहे बघा. मग समुद्रा पहिली कडीला देखे. वर्तमान काळामध्ये यंत्राच्या माध्यमातून सगळं पाहिलं ऐकलं जातं की नाही? तर यंत्रापेक्षा ज्याची कुंडलिनी जागृत झाली आहे त्याचं सामर्थ्य कितीतरी मोठं आहे. यंत्र काय करणार आहे? ठराविक काळामध्ये यंत्रसुद्धा सोडून देतात सगळं. यंत्रामध्ये सुद्धा बिघाड होऊ शकतो, पण याच्यात बिघाड नाही होत. मग समुद्रा पहिली कडीला देखे. समुद्राच्या पलीकडे काय होतं आहे तो जाग्यावर बसून पाहू शकतो. त्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारचा कॅमेरा वगैरे लागत नाही. त्याने डोळे झाकले की त्याला सगळं काही दिसू शकतं. स्वर्गीचा आलोच ऐके. स्वर्गाच्या ठिकाणी जे काही आलोच म्हणजे नाद, मंद भाषण किंवा गुप्त असणारी मसलत, हे सगळंच्या सगळं तो इथं बसून ऐकू शकतो. मनोगत ओळखे मुंगी याचे. रस्त्याने चालणारी मुंगी नेमकी कुठं चाललेली आहे त्या मुंगीचं मनोगत त्याला कळतं. आता मुंगीचा आकार केवढा, याचा अर्थ मुंगीलाही मन असतं ना, मुंगीलाही बुद्धी आहे. चावते म्हणून त्याला दातही आहे. साखरेतला मिठातला फरक कळतो म्हणजे त्याला जीभसुद्धा आहे. कळतं ना मुंग्या. आणि एका मागे एक चालत्या बघा मुंग्या चालतात, मुंगळे नाही चालत. ते म्हणजे जिकडं तिकडं वाट जशी मिळेल तशी फिरतात. पण मुंग्या शिस्तबद्ध जीवन जगतात, रांगेत चालतात एकदम. त्या विशिष्ट प्रकारचा वास असतो म्हणजे ते त्यांच्या अंगाला, आणि त्या वासानुसार मुंग्या चालतात. म्हणजे सुगंध घेण्याची शक्ती म्हणजे नाकसुद्धा आहे. किती सूक्ष्म प्राणी देवांनी तयार केला मुंगी नावाचा, आणि त्यालासुद्धा बुद्धी दिलेली आहे. मुंगीलासुद्धा बुद्धी आहे. काहींचा आकार मोठा आहे, बुद्धी कमी. काहींचा आकार फार मोठा आहे. समजा आता रेड आहे, रेड्याला आकार मोठा आहे पण बुद्धीच्या बाबतीमध्ये कमी आहे. ग्रोरे मारुती तेव्हा सांगत असतात गाईचं वासरू घ्यायचं आणि त्या म्हशीचा रेडा घ्यायचा, गावाच्या बाहेर 2 किलोमीटर सोडून द्यायचे. गावरान गाईचं वासरू पहिल्या 10 मिनिटामध्ये जिथं गोठ्यात त्याला दावणीला बांधतात हजर वेळेत पुन्हा 10 मिनिटात. आणि म्हशीचा टोणगा 2 महिने झाले, नेमकं कोणत्या कार्यक्रमाला गेला काही सापडतच नाही, नुसता फिरत. काय करणार, बुद्धीचा आकारच कमी आहे ना. म्हणजे शरीर फार मोठं आहे पण बुद्धी कमी आहे, आणि मुंगीचा आकार लहान आहे पण बुद्धी मात्र चांगली आहे. त्या मुंगीच्या असणाऱ्या मनोगतातला विचारसुद्धा योगी पुरुषाला कळतात. याला मनोगत सिद्धी म्हणतात. दुसऱ्याच्या मनातलं कळणं याला मनोगत सिद्धी म्हणतात. मग जर त्याला मुंगीचं कळतं तर ब्रह्मदेवाचं नाही का कळणार, आणि जर मुंगीपासून ब्रह्मदेवाचं सगळं कळतं तर आपल्या मनातलं नाही का कळणार. या बाबतीत दोघं समर्थ आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवाला सगळ्यांचं कळतं. मी काल मैपती महाराजांचा ग्रंथ वाचला तर आज पर्जन्य वर्षेल घटिका हे सगळं मुंगीला कळतं. एका घटिकेनंतर पाऊस पडणार आहे हे मुंगीला कळत असतं पृथ्वीवर. हे जुनं ज्योतिषशास्त्र आहे. म्हणून पाऊस पडायच्या अगोदर मुंगीला ते हवामान खात्यापेक्षा मुंग्या हुशार आहे, हवामान खात्यापेक्षा सुद्धा. म्हणून एका घटिकेनंतर ओवीच आहे तसं. आज पर्जन्य वर्षेला घटिका हे जाणती पिपिलिका म्हणजे मुंग्या. म्हणून आपल्या वरुळातले ते अंडे वगैरे बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवतात बघा. त्यांना ते कळतं बरोबर की पाऊस कधी पडणार आहे. त्यांच्या हालचालीवरून आपल्याला अंदाज लावता येतो. त्या मुंगीचं मनोगत त्यांना कळतं, हे देवाला कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. संतांनासुद्धा कळतं. सगळ्या जगाचं मनोगत देवाला कळतं आणि देवाचं मनोगत संतांना कळतं. आपलं नाही का कळणार. म्हणून संतांपासून काहीच लपवून ठेवू नये. उघड मनाने आपलं आत्मनिवेदन करावं की आमचं मन असं आहे आणि आम्ही असे आहोत. आपण आपलं मनोगत प्रकट केलं की संत आपल्याला शुद्ध करतात. राखून नाही ठेवायचं काही. मनात असणारे सगळे विकार, सगळ्या गाठी तुका म्हणे
सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. ते सगळं मनोगत त्यांना सांगितलं पाहिजे. आणि नाही सांगितलं तरी त्यांना चेहऱ्यावरून कळतं. डॉक्टरांना सुद्धा चेहऱ्यावरून कळतं बरं, की समोरचा रुग्ण किती प्रसन्न आहे आणि किती निरोगी का रोगी आहे हे डॉक्टरांना कळतं. शिक्षकांना पण कळतं की विद्यार्थ्याच्या गणित डोक्यावरून गेलं का डोक्यात गेलं. शिक्षकांनाही कळतं आणि वक्त्यालाही कळतं. मला नाही कळत एवढं, पण कळतं ते चेहऱ्यावरून की आपण सांगितलेला विषय समोरच्या व्यक्तीला कळतो का न कळतो. कधी कधी वक्त्यालाही नाही कळत, कारण एखाद्या व्यक्तीचे डोळे असे ताट असतात, उघडे असतात, तंद्रा लागलेली असते आणि आपल्याला वाटतं तो खूप ध्यान देऊन ऐकतो, पण नंतर कळतं याचे डोळे उघडे असतात, डोळे उघडे ठेवून झोपण्याचा अभ्यास आहे, असं कधी कधी कळतं. ते कळणं न कळणं भाग वेगळा आहे. योगी पुरुषाला मात्र कळतं. मनोगत ओळखे मुंगीयेचे. मुंगीचं सुद्धा मनोगत ओळखता येतं. सगळ्यात लहान मुंगी ब्रह्मदेवाचं सुद्धा त्यांना सगळं कळू शकतं. हे सामर्थ्य आहे. मग समुद्रा पहिली कडीला देखे. समुद्राच्या पलीकडचं सुद्धा दिसतं. महिपती महाराजांनी जगद्गुरू तुकोबारांचं चरित्र वर्णन केले 17 अध्यायामध्ये. स्वतंत्र तुकोबारांसाठीच एक ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथामध्ये तुम्हाला ही संत चरित्र कळाली कशी, याकरिता त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी जे भक्तमाल चरित्र आहे ना, श्री नाभाजी महाराज, तर त्यांचं चरित्र पहिल्यांदा लेखन केलं आहे. ग्वाल्हेर भाषेमध्ये कदाचित वेगळे असेल, त्यांचा भक्तमाल ग्रंथ असेल किंवा कोणाचं, पण नाभाजी महाराजांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मग ते गुरु परंपरा सांगत असताना वाराणसी क्षेत्रामध्ये रामानंद स्वामी, त्यांचे शिष्य आनंदानंद स्वामी, त्यांचे शिष्य पोहरीदास महाराज आणि त्या पोहरीदास महाराजांचे अग्रजी आणि किलजी असे 2 शिष्य, त्या अग्रजींनाच अग्रदास महाराज असं म्हणायचे. वाराणसीमध्ये राहायचं, गंगेचं स्नान करायचं, भगवंताची नवविधा प्रकारची भक्ती करायची, सगळ्या अतिथी अभ्यागतांचं संतांचं पूजन करून त्यांना अन्नदान करायचं मोठ्या प्रमाणामध्ये. आणि अन्नदान झाल्यानंतर संतांची सेवा हीच आपली भक्ती आहे. देवाचं मानस पूजन करायचं, देवाचे डोळे लावून पूजा करायची आणि मानस पूजेमध्ये देवाच्या बरोबर संवाद साधायचा. हा त्यांचा दररोजचा क्रम. एके दिवशी ते दुष्काळ पडला वाराणसीमध्ये आणि मग दुष्काळाच्या प्रसंगामध्ये ते एक आई आपल्या मुलाला घेऊन आली आणि गंगेमध्ये ते मुलगं गंगेच्या काठावर खेळण्यामध्ये मग्न झालं. तर ते आईने त्या मुलाला सोडून दिलं. आता सोडून दिलं म्हणजे आईचा अंतःकरण क्रूर आहे असा अर्थ नाही यायचा. तर त्या आईला एवढं माहिती होतं की हे वाराणसी क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये आम्हा दोघाला अन्न मिळणार नाही. कदाचित मी उपाशी राहू शकते, पण माझा मुलगा उपाशी राहणार नाही. त्यामुळे आपला प्राण गेला तरी चालेल, पण कमीत कमी गंगेच्या काठावर एखादा साधू महात्मा येईल आणि एक क्षेत्र असल्यामुळे आपल्या मुलाची उपजीविका इथं नक्की चालेल, पण दोघांची चालणार नाही. म्हणून त्या मुलाला सोडून ती आई निघून गेली. आणि तो मुलगा रडू लागला. तिथं अग्रदास महाराज आले आणि त्याला विचारलं, का रडतो आहे. माझ्या आईने मला इथं सोडलं. म्हणजे सर्वथा भय धरी न धरी म्हणे. अजिबात घाबरायचं काही कारण नाही. भिवू नको असं म्हटल्यामुळे त्याचं नाव पडलं नाभाजी. भी म्हणजे भीती, न म्हणजे नाही. अजिबात भीती धारण करायचंच नाही. नाभी नाभी म्हणजे भीती धारण करायची नाही. नाव पडलं नाभाजी. आणि अग्रदास महाराज त्या नाभाजींना घेऊन आपल्या आश्रमामध्ये आले. आता त्याची जाती कोणती, वर्ण कोणता काहीच माहिती नाही ना, म्हणून अंगणामध्ये एक झोपडी बांधून दिली. आणि मग साधू लोक भरपूर प्रमाणामध्ये यायचे. त्या साधू पुरुषांचं सेवन झाल्यानंतर उच्चिष्ट प्रसाद सेवन करण्याची त्या नाभाजी महाराजांना सवय लागली. घरास येता वैष्णवजन तयांसी करी साष्टांग नमन. उच्चिष्ट प्रसाद सेवित असे जान याविन साधन श्रेष्ठ नसे. सत्समागमाचे निगुणे न्यश्रवण होतसे भागवत पुराण. तेने दुरितांचे झाले दहन अद्भुत ज्ञान प्रगटले. आणि मग तिथं येणाऱ्या सगळ्या लोकांचे मनोगत त्यांना कळायचे. न सांगता सर्व कळत जाणे भवभूत भविष्य वृत्तांत परी सर्वथा मात न कळे. सगळं कळायचं त्यांना. ते दररोज महापुरुषांचा उच्चिष्ट प्रसाद सेवन करायचे.
नमस्कार करायचा वैष्णवांना, नमस्कार केल्यानंतर उष्टा प्रसाद सेवन करायचा, भागवत पुराणाचं श्रवण करायचं. त्यामुळे सगळ्या पातकांचं दहन झालं आणि सगळ्यांचं मनोगत कळायचं. जीवात्म्याचे मनोगत न सांगता सर्व कळतं. त्या उष्ट्या प्रसादाचा हा परिणाम. आणि मग एके दिवशी सगळे महापुरुष जेवले आणि ते आग्रदास महाराज देवांचं मानस पूजा करू लागले. ते मानस पूजा करतात, देव काही ध्यानात येईना. आणि हे नाबाजी महाराज त्या आग्रदास महाराजांच्या झोपडीच्या दरवाजामध्ये बसलेले होते. त्याने गुरुजींना सांगितलं, गुरुजी देव सध्याला व्यस्त आहे, देव काही तुमच्या मानस पूजेमध्ये येणार नाही. कारण समुद्रामध्ये एका सावकाराचं जहाज बुडतं आहे आणि त्या सावकाराने भगवंताला प्रार्थना केली की जर माझं धनधान्य आणि समृद्ध जहाज वाचलं तर यातला 5वा भाग मी अग्रदास महाराजांना अर्पण करेन. आणि मग तुमच्या आश्रमाचा खर्च फार मोठा आहे, मग तुम्हाला जर 5वा भाग मिळत असेल तर तुमच्यावर देवाची कृपा आहे, माझ्या अग्रदासाला यातला 5वा भाग मिळावा. म्हणून समुद्रामध्ये जहाज काढण्याकरता सध्याला देव गेलेले आहे. त्यामुळे थोडा वेळ थांबा, देव अजून काही लवकर येणार नाही. 10-5 मिनटाचा वेळ गेला आणि त्या नाबाजी महाराजांनी सांगितलं, गुरुजी आता करा ध्यान, आता देव तुमच्या स्मरणात नक्की येतील. त्यांनी घोंगडी घेतली अंगावर आणि पुन्हा स्मरणाला प्रारंभ केला. मानस पूजा, देव प्रगट झाले ना. म्हणजे देवा तुम्हाला उशीर कसं काय लागला? म्हणे अरे एका सावकाराने असा नवस केला, 5वा भाग तुला मिळेल आणि मग तुझ्या आश्रमाचा खर्च फार आहे म्हणून मी तिथपर्यंत गेलो. तर ते देवाचा पितांबर पाहिला ते अग्रदास महाराजांनी, तो खरंच पितांबर ओला झालेला होता. मग ते मानस पूजा आटोपली आणि त्या नाभाजीला विचारलं, जे मला नाही कळालं ते तुला कसं काय कळालं? मग ते म्हणे, चित्ती धरुनी प्रेमा, म्हणे हा संतांचा प्रसाद महिमा. गुरुजी संतांचा मी दररोज उष्टा प्रसाद सेवन करतो, त्याचा हा महिमा आहे की मग समुद्रा पलीकडील देखे. समुद्राच्या पलीकडे काय घडते? आता वाराणसी कुठं, समुद्र कोणत्या भागामध्ये, पण तिथं बसून अग्रदास महाराजांचे शिष्य जे नाभाजी महाराज त्यांना हे दिसलं. म्हणजे संतांच्या प्रसादाने पण दिसतं. ते संपाती जटायूचा भाऊ दक्षिण तीरावर आले भारताच्या आणि त्यांनी विचारलं, प्रभूची काय कृपा आहे आपल्यावर, आपल्याला लई दिवसापासून भूक लागली होती, एवढे वानर एकदाच पाठवले. जटायूचा भाऊ संपाती त्याने पण एवढे एकदम खाण्यापेक्षा आपण क्रमाक्रमाने खाऊ. मग ते खायला प्रारंभ करणार. बाकीचे वानर म्हणले, बरोबर आहे, आता बहुतेक द्वादशी आपली याची सुटणार आहे, द्वादशीनं आपलाच आहार होणार आहे. पण मग अंतकाळी देवाचं नामस्मरण तर करू. त्यांनी जय श्रीराम असं म्हटलं तर ते संपाती थांबले. जटायू माझा भाऊ तोही राम भक्त होता. ज्या अर्थी जय श्रीराम म्हणतात हे सुद्धा रामाचे भक्त आहे. आणि मग त्यांनी विचारलं, तुम्ही आलात कशासाठी? म्हणजे जानकी मातेचा शोध घेण्यासाठी. मग तुला दिसतं? तर त्याने मग त्या काठावरून लंका पाहिली. लंका कुठं होती? शतयोजन विस्तार, पलीकडे 400 कोसाचं अंतर आहे. मग समुद्रा पलीकडील देखे. तर त्यांनी सुद्धा समुद्राच्या पलीकडचं पाहिलं. मग संपाती पाहू शकतात, नाबाजी महाराज पाहू शकतात, तसं हे योगी पुरुष सुद्धा पाहू शकतात. मग समुद्रा पलीकडील देखे, स्वर्गीचा आलोच ऐके. स्वर्गाचा अंतर फार मोठा आहे. ते सप्तलोकाचा विचार सांगत असताना भूरलोक, भुवरलोक आणि स्वरलोक. स्वरलोक म्हणजे स्वर्गलोक. नाथ महाराजांनी भागवतामध्ये, एकनाथी भागवतामध्ये या सगळ्या लोकांचं परिमाण दिलेलं आहे. परिमाण म्हणजे अंदाज, आंतरकथन केलेलं आहे की पृथ्वीपासून चंद्राचं अंतर किती, स्वर्गलोकाचं अंतर किती, ब्रह्मलोकाचं अंतर किती. त्या हनुमान चालिसेमध्ये उड्डाण आले बघा, ते जोग सहस्र योजन पर भानू असं अंतर आलं की नाही. तर सूर्याचं अंतर किती आहे तर त्या चौपाईमध्ये आलेलं आहे. नाथ महाराजांनी तर सगळ्या लोकांचं अंतर सांगितलेलं आहे की चंद्रलोकाचं अंतर किती, पितृलोकाचं अंतर किती. स्वतंत्र एका अध्यायामध्ये हे अंतर आलेलं आहे आणि ते मोजलं पाहिजे. योगी पुरुषाला इथून कळतं सगळं. म्हणून तर नाथ महाराज का सांगू शकतात? योगाचं सामर्थ्य आहे, भक्तीचं ज्ञानाचं सामर्थ्य आहे. म्हणून संतांच्या ज्ञानाचं हल्लीच्या काळातला कोणताही वैज्ञानिक अंदाज लावू शकत नाही. आणि वैज्ञानिकाच्या मागं जाणारे जे अर्धे शहाणे असतात
ते तर अजिबात लावू शकत नाही. मग समुद्रा पहिली कडीला देखे, स्वर्गीचा आलोचा ऐके, मनोगत ओळखे मुंगी याचे. आपल्यालाही स्वयंपाक घरातली मुंगी कळते ना कुठं चालली म्हणून. आपल्याला असं वाटतं ते चालली शेंगदाणे खायला, आपला अंदाज असतो, पण ती शेंगदाण्याच्या डब्यात जात नाही, ती जाते भाज्याच्या डब्याकडं. तिला वास कळतो की नाही, म्हणजे आपला अंदाज चुकू शकतो, योगी पुरुषाचा नाही चुकत. मनोगत ओळखे मुंगी याचे, पवनाचा वारिका ओळखे, चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येते बहुता सिद्धी. या सगळ्या सिद्धी आहे बरं. समुद्राच्या पलीकडचं पाहणं याला दूरदर्शन म्हणतात, आणि स्वर्गीचा आलोचो ऐके याला दूरश्रवण म्हणतात. यालाच आपण मग इंग्रजीमध्ये टेलिव्हिजन म्हणतो. टी व्ही, दूरदर्शन आणि दूरश्रवण. ही सिद्धी संजयांना पण प्राप्त होती ना, म्हणून ते बसले होते हस्तिनापुरामध्ये आणि सांगतात वार्तांकन कुरुक्षेत्रातलं. समुद्रा पहिली कडीला देखे, स्वर्गीचा आलोच ऐके. कोणाच्या मनात काय काय चालू आहे हे संजयांना कळायचं बरं. जे धृतराष्ट्राला बरोबर सांगायचे की आता यांच्या मनात हे आहे, त्यांच्या मनात हे आहे, असं बरोबर सांगायचे. हे सुद्धा सिद्धी आहे. कशाने मिळतात? योगाच्या माध्यमातून कुंडलिनी जागृत झाली तरी पण कळतं, ज्ञानाचं सामर्थ्य प्रगट झालं तरी कळतं, भक्तीच्या सामर्थ्याने पण कळतं, आणि आपलं जर पाप गेलं तरीसुद्धा कळतं. गतजन्मसुद्धा आपल्याला आठवत नाही, काही जणांना आठवतो. तुकोबारायांच्या शिष्या बहिणाबाई त्यांनी आपले गत 14 जन्मांचं कथन केलेलं आहे. 14 जन्माचं, मागे कोणते कोणते जन्म झाले. तुकोबारा सांगतात जे जे झाले अवतार तो का त्यांचे बरोबर मागे बहुता जन्मी, हेची करिता आलो आम्ही. मागे बहुता जन्मी म्हणजे पुष्कळ जन्म आमचे झाले. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. ज्ञानोबाचे सुद्धा अनेक जन्म झाले. हे सगळे संत महापुरुषांना आठवतात. त्याला एक विशिष्ट प्रकारची बुद्धी असावी लागते. ज्याच्या जीवनामध्ये संयम आहे त्याच्या जीवनामध्ये हे आतलं ज्ञान प्रगट होतं, आणि जो स्वैराचारामध्ये प्रवृत्त आहे त्याचं ज्ञान झाकलं जातं, म्हणून त्याला ते कळत नाही. भगवंताने म्हटलं आहे, काजे योग माया पडळे, झाले आहात या आंधळे, म्हणून प्रकाशाची देहबळे न देखते माते. योग मायेचा पडळ आहे आपल्यावर, त्यामुळे हे कळत नाही. मायेचा पडदा असेल, वैष्णवी मायेचा पडदा असेल तरीसुद्धा कळत नाही. जीवावर तर सगळे आवरण आहे. विकाराचं आवरण, विषयाचं आवरण, वासनेचं आवरण, पापाचं आवरण, सगळे आवरण आहे. त्यामुळे जीवाला कळत नाही. साधना केल्याने हे प्रतिबंध दूर झाले तर मग मात्र सगळं कळू शकतं. आम्हा तवगम ऐसे, मा तुझे ज्योतिष कैसे, ते नेनो संजय असे तैसे सांग पा. हे ज्योतिष आहे ना, हे ज्ञानोबांनी कथन केले. धृतराष्ट्राला असं वाटतंय की दुर्योधनाचे प्रताप अधिक सदा, यांच्यापेक्षा तर आमचं 1.5 सैन्य अधिक आहे. म्हणून सांग बरं संजया, आम्हाला तर असं वाटतंय की आमचाच दुर्योधनाच्या पक्षाचा विजय होईल. तर तुझं ज्योतिष कसं आहे हे आम्हाला माहिती नाही, जसं असेल तसं सांग. मग त्यांनी सांगितलं, खरं सांगू का, तुम्हाला काय वाटतं याला महत्त्व नाही, आणि मला काय वाटतं यालासुद्धा महत्त्व नाही. पक्ष बलवान कोणाचा याला महत्त्व आहे. कधी कधी असं वाटतं की हा सामना आता हरणार आहे, पण एखादा फलंदाज असा येतो की तो सगळा सामना फिरवितो. तसंच आहे म्हणे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीही विजयः भूतिः ध्रुवा नीतिः मतिः ममः. असा माझा अंदाज आहे. मतिरे मम, माझा हाही ज्योतिष आहे की ज्या पक्षामध्ये योगेश्वर, आता बघा योगी पुरुषाला जर कळतं तर हा योगेश्वर आहे. योगेश्वर ज्या पक्षात असेल, ज्या पक्षामध्ये धनुर्धारी पार्थ आहे, त्याच पक्षामध्ये संपत्ती, ऐश्वर्य, विजय, आढळ प्रकारची नीती, ज्योतिष आहे. आणि तिथे ज्ञानोबा आणि धृतराष्ट्राच्या मनात काय चालू आहे, वास्तविक श्लोकात हा भाव नाही आहे, पण धृतराष्ट्राच्या मनातलं ज्ञानोबांनी कथन केलं आहे, आणि संजयाच्या मनातलंही कथन केलं आहे. संजयाच्या मनात वाटलं, अहो ऐकीजत असे की अवधारा, तवैया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसान ठिका पुरा तैसा ओगाची असे. कोणाच्या मनात चालू आहे? हे संजयाच्या मनात चालू आहे.
आणि ते ज्ञानोबाने प्रगट करतात. त्या ज्ञानोबाने सर्व कळतं सर्व. मग समुद्रा पहिली कडील देखे, स्वर्गी चालोच ऐके, मनोगत ओळखे मुंगियेचे. पवनाचा वारिका, वारिका म्हणजे पायरी असा एक अर्थ होतो. नाही, वारिका म्हणजे घोडा. पवनाचा वारिका वळघे, पवन म्हणजे वारा, वारा हाच घोडा आहे. आणि त्या घोड्यावर तो आरूढ होतो. म्हणजे काय, वाऱ्यावर चालतो, वाऱ्यावर. जितका हा चांगला घोडा आहे वाऱ्याचा, त्याला चारा लागत नाही, बांधण्याची पुन्हा काही हारण्याची शक्यता नाही. वारा नावाचा घोडा आहे. वारा सुटला की बस घोड्याला आरूढ व्हायचं वाऱ्याच्या. आणि जितका प्रचंड वेग वाऱ्याचा, तेवढ्या वेगात तर प्रवास आपल्याला नाही जमणार. आपल्याला ह्या घोड्यावर बसायचं असेल तर ते घोडेस्वाराला धरण्याकरता दुसरा एक लागतो लगाम धरायला. लग्नात दिसतं ते एक माणूस शिल्लक का ठेवा लागतो, त्याचं कारणच ते. कारण घोडा कधी पलटी मारील आणि त्याला कळतं बरं का नवीन माणूस कोणता आहे जुना कोणता आहे. घोड्याला बसल्याबरोबर कळतं ते, त्याच्यामुळे एक माणूस शिल्लक ठेवा लागतो. नाहीतर मग लग्न होण्याच्या ऐवजी 2 तास जायचे पुढचे आपले. पवनाचा वारिका वळघे, वाऱ्याच्या घोड्यावर बसतो. चाले तरी उदकी, पाण्यावर चालतो पण पाऊलं न लागे. पाण्याचा स्पर्शसुद्धा होत नाही, म्हणजे पाऊलसुद्धा ओलं होत नाही. येणे येणे प्रसंगे, या प्रसंगाला येती बहुता सिद्धी. किती सिद्धी येतात? पुष्कळ येतात, पुष्कळ. नाथ महाराजांनी 8 महासिद्धी सांगितल्या. बाकीच्या सुद्धा क्षुद्र सिद्धी आहे. हे बाकीचे आता म्हणू नये आपण ते, पण हे दुसऱ्याचं वार्तांकन सांगणं, भूत भविष्य काळ सांगणं, हे सामान्य सिद्धी आहे. हे सगळ्या येतात. काही सिद्धी वनस्पती खाऊन येतात. कोणत्या वनस्पती त्या मी इथं नाही सांगणार, काही भागवतामध्ये आलेलं आहे. तुम्ही मुळामध्ये तिथं जाऊन पहा कोणत्या कोणत्या वनस्पती खाल्ल्यानंतर काय काय सिद्धी मिळतात म्हणे. तर त्या सिद्धी वनस्पतीने मिळतात, साधनेने सुद्धा मिळतात. 12 वर्ष जर नुसतं सत्य बोलत राहिलं ना, सत्य, तर त्याला वाचासिद्धी प्राप्त होते 12 वर्षानंतर. पण तिथपर्यंत आपल्याला थांबता आलं पाहिजे. 12 तास नाही, 12 वर्ष. 12 वर्ष सत्य जर बोलला की पुढे मग वाचासिद्धी. तो जर म्हणला हे होईल तर देवाला खरं करावं लागतं, असं असतं ते. येणे येणे प्रसंगे येते बहुता सिद्धी, या प्रसंगाने पुष्कळ सिद्धी त्या साधकाकडे येतात. भक्तासमोर सुद्धा येतात बरं. ह्या प्रमाण आहे ना 12व्या अध्यायामध्ये. कोणत्या कोणत्या तया महेंद्रादिपदे करिताती वाटवदे. रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे सामर्थ्य. रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडवणे ठाती, पण साधकाने यांच्या मागं जाऊ नये. ज्ञानोबारे पुढे म्हणता, येणे काय काजा आपण या सिद्धी लावी पिसे, कोण तया पुसे. नेले राजहंसे पाणी काही. ज्याला आत्मसिद्धी मोक्षसिद्धी मिळवायची त्याने 8 महासिद्धींच्या मागे लागू नये. सिद्धी मनुष्याला वेळ लावते आणि प्रसिद्धी जास्त वेळ लावते. येणे येणे प्रसंगे येते बहुता सिद्धी. सध्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठं वेळ आहे प्रसिद्धीचं. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की जगाने आपली दखल घ्यावी. मग हे रील काढणार एवढे मरमर का करतात? त्याचं कारणच आहे की आपल्याला कमेंट मिळाव्या, लाईक्स मिळाव्या, त्याच्याकरता सगळं चालू लोकांनी. आणि काही नाही बघ, नुसता वेळ जातो. कोणी आपल्याला पाहिलं आणि पाहून काय वाढलं आपलं? मांस वाढलं काय? का ढेकर आला एखादा जेवणाचा? मग काही नाही बघा, असंच आहे सगळं प्रसिद्धीच्या मागं जाणं. येणे येणे प्रसंगी येते बहुता सिद्धी. काही माणसं सकाळी ना नाश्ता नाही करत, व्यायाम नाही करत, सकाळी चालण्यात रील काढतात. वेगाने पळायचं, स्लो मोशन करायचं, द्यायचं पाठवून. प्रसिद्धी आणि सिद्धी. येणे येणे प्रसंगे येते बहुता सिद्धी. पुढे ऐक अर्जुना, ऐके प्राणाचा हात धरुणी, गगनाची पावटी करुणी, मध्य मेचिनी दादरा हुनी हृदया आली, ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वविवाच्या कोंभा सावली केली. या 2 ओव्याचा एकत्र विचार. खरं तर पुढे पण त्याच ओव्या घेता येतील. पुढच्याही 2 ओव्या घेता येतील. जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, हे असो ती कुंडलिनी बाळी, हृदया आत आली, तव अनाहताच्या बोली चावळी ते. कोणत्या तरी ज्ञानेश्वरीमध्ये ना इथं हे असो ती कुंडली, असं कुंडलीच आलेलं आहे. खरं तर कुंडलिनी बाळी असं पाहिजे ते. कारण कुंडलीच आलं शब्द तर मग ज्योतिषशास्त्राकडे जावं लागेल, तिथं कुंडली असते.
आणि योगशास्त्रामध्ये कुंडलिनी असते. म्हणून कदाचित आता तो पाठ का घेतला असेल काही माहिती नाही, पण कुठेतरी शब्द वाचण्यात आला माझा काल परवा. आहे ना कुठेतरी शब्द, नुसती कुंडली आहे ना शब्द, पण बहुतेक कारण पुढचं यमक जर पाहिलं कोणतं, हृदयात आली, तर तरी लागेल ते. हे असो ते कुंडली किंवा हृदयात आली तसंही चालेल, पण त्याचा अर्थ मात्र कुंडली न घेता कुंडलिनी असा सार्थ अर्थ घेतलेला आहे. कुंडली घेतलं तरी यमक लागतंच पुढचं, पण मग कुंडली शब्द जर घेतला तो ज्योतिषशास्त्राकडे जातो ना, ते कुंडली काढा लागते ना, ते 12 घराची वगैरे असं काहीतरी 12च घरं असतात ना त्याच्यामध्ये. हां, ते आपल्याला जास्त माहिती नाही म्हणून विचारलं, उगा आपली कुंडली उगायची त्याच्यामध्ये. ऐक अर्जुना, प्राणाचा हात धरुणी, प्राणाचा आधार घेऊन, प्राणाचा हात हा वाक्प्रचार आहे. आपण नाही म्हणतो का आंधळ्या मनुष्याला मला हात दे बरं, म्हणजे आधार दे आधार. तसं प्राणाचा हात धरुणी, प्राणाच्या आधाराने गगनाची पावटी करुनी, गगन म्हणजे मूर्ती आकाश, त्या गगनाची पायरी करून मध्यमा डावी नागपुडी इडा, उजवी पिंगला आणि मध्य भागामध्ये शिरात राहणारी त्याला मध्यमा सुषुम्ना नाडी म्हणतात. ते कुठं आहे, पाठीच्या कण्यामध्ये. तर मध्यमेचीनी दादराहुनी, सुषुम्ना नाडीचा मार्ग म्हणजे दादर, दादर म्हणजे जिना असा त्याचा अर्थ होतो. मध्यमेचीने दादराहुनी हृदयापर्यंत ती कुंडलिनी शक्ती आलेली आहे. काय नाव आहे तिचं, ते कुंडलिनी जगदंबा. अंबा म्हणजे आई, ती कुंडलिनी सगळ्या जगाची आई आहे. आत्ताच आपण विचार केला, जगाचं पालन पोषण करणारी जी माया शक्ती ते ब्रह्मांडात व्याप्त आहे, आणि तीच जगताचं कारण असणारी शक्ती शरीरामध्ये कुंडलिनीच्या रूपाने आहे, म्हणून ते कुंडलिनी जगदंबा. जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. चैतन्य शब्द आहे ब्रह्माचा वाचक, आणि त्या ब्रह्माचा अंश कोण आहे, जीवात्मा. म्हणून हा सुद्धा एक प्रकारचा चक्रवर्ती सम्राटच आहे, आणि त्या चैतन्य चक्रवर्ती ब्रह्मरूपी सम्राटाची शोभा ही कुंडलिनी जगदंबा आहे. जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा कार्य काय करते, जया विश्वबीजाच्या कोंभा सावली केली. विश्व नाम जग, आणि विश्वाचं बीज कोण आहेत, ओंकार. कारण ओंकारापासूनच सगळी सृष्टी निर्माण झाली, किंवा ईश्वराच्या संकल्पापासून एकोहम बहुश्याम प्रजा एय एकाकी न रमते, हा देवाचा संकल्प आहे, आणि देवाचा संकल्प हा जगाचं बीज आहे. पुढे एक ओवी 9व्या अध्यायामध्ये येते आहे, ऐसे जगाचे संकल्प बीज म्हटलंय बघा. वासना संकल्प मागोते रचावय आकार, ते अमर रूपाने राहतं, आणि त्या संकल्प बीजाच्या जगताच्या बीजाला वाढण्याकरता सावली कोणी केली आहे, तर या कुंडलिनी शक्तीने केली. म्हणून तिच्यापासूनच विश्वाला आश्रय मिळाला. म्हणून जया विश्वबीजाच्या कोंभा सावली केली. ती शक्ती पुन्हा कशी आहे, जे शून्यलिंगाची पिंडी. पिंडी म्हणजे बैठक. आपण भगवान शंकराचं शिवलिंग पाहिलं की त्या शिवलिंगाला धारण करण्याकरता जी साळुंक असते की नाही, त्याला बैठक असं म्हणतात. तसं शून्य शब्द हा अभावाचा वाचक जरी असला तरी या प्रसंगामध्ये शून्य म्हणजे ज्या परमात्म्याला कोणत्याही इंद्रियांचं विषयत्व येत नाही, ज्याला आपण मनाची नकी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल, जो कोणत्या इंद्रियांचा विषय नाही, म्हणून त्याला निराकार म्हणतात. निराकाराला म्हणतात शून्य, आणि त्या शून्य निराकार तत्वाचं ओळख करून देणारी शून्यलिंगाची पिंडी म्हणजे हीच आहे कुंडलिनी जगदंबा. जे परमात्मा या शिवाची करंडी. परमात्मा हा शिवशंकर आहे, आणि त्या शिवशंकराची करंडी म्हणजे संपुट या रूपाने हीच कुंडलिनी आहे. जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. प्रणव म्हणजे ओंकार. ज्या प्रणवामध्ये अकार, ओकार आणि मकार आणि अर्धमात्रा, तर या ओंकाराची उघड असणारी जन्मभूमी म्हणजे ही कुंडलिनीच आहे. म्हणून ज्ञानोबा पुढे म्हणतात, हे असो, आता हिचं वर्णन पुष्कळ राहू द्या, असो ते कुंडलिनी बाळी. ते कुंडलिनी एक प्रकारची बालिकाच आहे,
हृदया आत आली. कशी आली ती? पाठीमागं ओवी आली. प्राणाचा हात धरून गगनाची पायरी करून. गगन म्हणजे आकाश. आकाश म्हणजे मोकळी जागा. शरीरामध्ये मोकळी जागा आहे. आणि त्या मोकळ्या जागेतून प्रवास करत करत मध्यमा नावाचा जो जिना, सुषुम्ना नावाची नाडी, तिथपासून हृदयामध्ये आली. हृदयामध्ये कोणता आकाश आहे? मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर आणि अनाहत. तर त्या हृदयाकाशापर्यंत ती आली. आता हृदयाच्या जागेपर्यंत हृदयांत आली. तव अनाहत आलं की नाही? अनाहत चक्र. अनाहताच्या बोली चावळ येते. आणि ते आहत नाद आणि अनाहत नाद असे दोन आवाजाचे प्रकार आहे. आहत म्हणजे असा आघात करणं. तर दोन टाळ्यांचा आघात झाला, मृदंगावर थाप टाकली, तर याला आहत नाद म्हणतात. मंदिरातला घंटा वाजवला, आघात झाला, तर त्याला आहत ध्वनी म्हणतात. आणि आघात न करता जो ध्वनी निर्माण होतो त्याला अनाहत नाद म्हणतात. तर आपल्या हृदयामध्ये 10 प्रकारचे आवाज येतात आणि ते आपल्याला ऐकू येत नाही. आपल्याला जर आपण आपले घट्ट जर कान दाबले तर एक प्रकारचा आवाज येतो, पण एकच आवाज येतो की शरीरातलं आपलं हृदय चालू आहे, बाकीच्या क्रिया चालू आहे. पण योगी पुरुषाला 10 प्रकारचे नाद ऐकू येतात. 10 प्रकारचे. मग कधी शंखच ऐकू येणार, तर कधी ओंकाराचा आवाज येणार. असे आवाज असतात. म्हणून अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डोलला तसे. आणि मग ती आवाज करणारी कोण आहे? ती कुंडलिनी आहे. तव अनाहताच्या बोली दशनाद आहेत ते. आणि त्या आवाजाच्या बोलाने चावळ येते. ते बोलू लागते शक्तीवर. शक्ती ते आवाज करते. मग त्या शक्तीचे अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते चाहले, तेने ऐकिले अळूमाळ. त्या शक्तीच्या अंगाला, तिच्या शरीराला, तिच्यासोबत बुद्धीचे चैतन्य. चैतन्य शब्दाचा अर्थ होतो आता ज्ञान. तर बुद्धीचं थोडंफार ज्ञान म्हणजे कळण्याची शक्ती त्या शक्तीच्या अंगाला थोडीफार लागली होती. कारण कळण्याकरता बुद्धी लागते, बुद्धी ज्ञान लागतं. आणि शक्तीच्या अंगाला बुद्धीचे चैतन्य लागले होते. थोडंफार चैतन्य लागलं, थोडंफार बुद्धीचं ज्ञान तिथं लागलं होतं. आणि त्या बुद्धीच्या ज्ञानाने म्हणजे बुद्धीने किती ऐकलं? तेने ऐकिले अळूमाळ. ते थोडेफार योगी पुरुषाला ते नाद ऐकू येतात, सामान्य पुरुषाला हे नाही. आणि ते सुद्धा अळूमाळ किंचितसे ऐकू येतात. ज्ञानोबा आता पुढे इतकी कल्पना गोड करतात, तर ते आपल्या बुद्धीच्या बाहेर आहे. हे कोणाला अनुमान प्रमाण कोणाला कळेल हे? तर बघा, घोषाच्या कुंडी, नादचित्रांची रोपडी, प्रणवाच्या मोडी रेखिली ऐसी, हेचे कल्पावे तरी जाणीजे, परिकल्पिते कैसे आणीजे, तरी नेनो काय गाजे तिये ठाई. या 2 वया तर माझ्याही बुद्धीच्या बाहेर आहे. म्हणजे बाहेर आहे म्हणजे मला इथं दमछाक हो राहिली, नेमकं कसं सांगावं हे काही आपल्याला कळणार नाही. पण असं म्हणतात की घोषाच्या कुंडी, वाणीचे प्रकार 4 आहे. परा नाभिस्थानामध्ये, पश्चंती हृदयामध्ये, मध्यमा कंठात आणि वैखरी ओठामध्ये. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. तर याच्यामध्ये 2 वाणी घेतल्या आहेत. नाभिस्थानावर असणारी परावाणी आहे, त्याला म्हणतात घोष. आणि नादवाणी तर ती आपल्या कंठात आहे, त्याला म्हणतात मध्यमा. रूपक असं केलं आहे घोषाच्या कुंडी. म्हणजे योगधारिणी 10 नादांचा ध्वनी ऐकू येतो. तर त्यांनी असं म्हटलं की आधार चक्राच्या ठिकाणी ती घोषवाणी आहे. काही महापुरुषांचं म्हणणं की परावाणी आहे. तर परावाणीच्या म्हणजे घोषाच्या कुंडामध्ये, कुंड म्हणजे जसं की एखादा घंटा बांधलेला असतो की नाही देवळाच्या मंदिरामध्ये, तो त्या घंट्याच्या आकारामध्ये मोकळी जागा असते, त्याला एक कुंड म्हटलं आहे. घोषाच्या कुंडामध्ये नादचित्रांची रोपडी, नादवाणी त्याला मध्यमावाणी असं म्हणतात. आणि त्या मध्यमावाणीच्या चित्रांचं रोपडी आकार, प्रणवाच्या मोडी, ओंकाराच्या मोडीच्या आकारामध्ये रेखिली
जर आपण त्याची रेखना केली, म्हणजे आता हे चित्र काढणं किती कठीण आहे. घोषाच्या कुंडामध्ये नादचित्रांची रूपडी आणि प्रणवाच्या आकारामध्ये जर ती काढली, हेची कल्पावे तरी जाणीचे. ही कल्पना जर आपल्याला करता येईल तर तो आवाज आपल्याला जाणता येईल. आता ही कल्पनाच मला करता येईना, तर हे जाणावं कसं? एखाद्या महापुरुषाने विचारलं पाहिजे. हेची कल्पावे तरी जाणीचे. ज्ञानोबारा म्हणतात ही कल्पना करता आली तर आपल्याला ती 10 आवाज कसे याचं जाणता येईल, पण त्याच्याकरता कल्पना करावी लागेल. आणि कल्पना करण्यासाठी कल्पना करणारा व्यक्ती तर आणावं लागेल ना. कल्पना कोण करतं? तत्र संकल्प विकल्पात्मकम मनः. कल्पना करणारं मन आहे. पण ज्ञानोबारा म्हणतात परिकल्पिते कैसे आनीजे. कल्पना करणारं मन कसं आणावं बरं? कारण मनाचा सुद्धा लय झालेला आहे. परी नेनो काय गाजे ते ठाई. परंतु त्या ठिकाणी काय गाजतं हे आम्हालाही काही सांगता येणार नाही. नेनो. आणि ज्ञानोबा म्हणतात थांब थांब अर्जुना, आता आठवलं बरं. देव म्हणतात आठवलं. विसरून गेलो अर्जुना, जव नाश नाही पवना, तव वाचा अति गगना म्हणून घुमे, तया अनाहताची निमेघे, आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहजे फिटे. विसरून गेलो अर्जुना. अर्जुना, सांगता सांगता मी विसरलो बरं. काय विसरलो? जव नाश नाही पवना. जोपर्यंत पवनाचा म्हणजे प्राणवायूचा नाश होत नाही तोपर्यंत वाचा अति, त्या गगनामध्ये आकाशामध्ये शरीरातल्या आकाशामध्ये वाणी असते. म्हणून घुमे, आणि म्हणून तो नाद ऐकू येतो, कारण तिथं वाणी आहे. त्या अनाहताची निमेघे, त्या अनाहत नादाच्या एका प्रकारच्या मेघाने कल्पना केली. आता अनाहत नाद म्हणजे मेघ आहे. जसा मेघ आकाशात गर्जना करतो तसा तो अनाहत असणारा ध्वनी एक प्रकारचा मेघ, आणि त्या मेघाची गर्जना कुठं होते? आकाश दुमदुमो लागे. शरीरातलं जे मूर्ध्नी आकाश ते दुमदुमो लागतं, गर्जना करतं. आणि तव त्या काळामध्ये ब्रह्मस्थानीचे म्हणजे ब्रह्मद्वाराचे, ब्रह्मस्थानाचे बेगे, बेगे म्हणजे खिडकी असं म्हणतात त्याला, सहजे फिटे. ब्रह्मद्वार मोकळं होतं. इथपर्यंत त्या कुंडलीचा प्रवास होतो. आता याच्यानंतर पुढे काय आहे तर भगवान म्हणतात ऐके, पण ते आता आज नाही, ते उद्या ऐके. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.